धमाल आमिरची धमाल दोस्ताना हाय लय भारी हे दोस्ताना हाय लय भारी एकमेकांच्या काढून फोडी कशी जमली धमाल जोडी एकमेकांच्या काढून फोडी कशी जमली धमाल जोडी कधी गणाचा टांगा पलटी कधी आमिरची होती या सरसी नको नको ती लोकडे करती ती अंगले दोघांच्या वरती अब काय सांगायचं कधी गणाचा टांगा पलटी कधी आमिरची होती गुलाबी आंखें जो देखूं तेरी शराबी ये दिल हो गया संभाल मुझको ओ मेरे यार संभालना मुश्किल अरे सांभाळला तुला आम्ही सांभाळला आतापर्यंत आंबल्या तरी अजून किती सांभाळायचा लय रे खुशी आज मस्त मध्ये हा अरे गाणं काय सांगाय तुला अरे दिवसच आज आनंदाचा आहे लय भारी असा आनंद झाला का नाही माझ्या मनाला लय आनंद झाला यार होय बर का आनंदाची बातमी काय आहे अरे गाणं तो आवरून ठेव उद्या पोरगी बघायला जायचं आपल्याला बाकीचं काय सांगू नको आता मला काय म्हणला तू अरे पोरगी बघायला जायचं उद्या काय बोलतोय आमल्या अरे मग खरं काय? म्हणतोय काय अरे काय चेष्टा करतोय काय लागा ना मी तुझी अरे पण तू त्यांना बायोडाटा पाठवला का अरे जाऊन नुसती सुपारीत फोडायचंय तू काय सुद्धा विचार करू नका दुसरा तिसरा मनातच काय आणायचं ना डायरेक्ट आता सुपारीत फोडायचं जाऊन काय बोलतोय या का आमल्या एवढी लाका आनंदाची गोष्ट लागा तू आणि केव्हा एवढा कुठं केला तू अरे लागा गाणा आमोलाय लागा मी का मानावं लागल तुला म्हणजे त्यांना सगळं पास पडलंय गेले डायरेक्ट सुपारी फोडायची होय अरे मग काय लागा गाणा खरंच लागा आमली इतकी आनंदाची गोष्ट तू आज मला सांगितली ना इतका आनंद मला आजपर्यंत कधीच झाला नव्हता कसं तुला एवढी माझी माया आली हा अरे आतापर्यंत एवढ्या दोस्तांबरोबर फिरलो अक्षरशः आमच्या बापूंच्या पायातलं जोड जिजलं पण कुणी र त्यांना म्हणलं नाही पोरगी आहे म्हणून आणि तू चक्क माझ्यासाठी पोरगी बघितली खरंच किती र चांगला दोस्त आहे तो माझा मानला तुला आमल्या मानला मी तुला अरे गाणा लागा पोरगी माझ्यासाठी बघायची तुझ्यासाठी नाही लागा स्थळ माझ्यासाठी आली उद्या सुपारी फोडायची म्हणून तुला सांगतोय तर म्हणजे ती पोरगी तुला बघायची वय मग काय मला वाटलं माझ्यासाठीच आले काय स्थळ पण तुला बघितलं का त्या पोरीकडच्यांनी नाही तसं नाही रे ऐन वेळेस कसं असा नाराज होऊ नको तू ऐन वेळेस कसं तोंडाव पडून आहे रे तुला मी माझा जेव्हा भावाचा दोस्त मानत होतो तुला गाणा आणि तुला का असं बोलतोय अरे मग आपल्या पूर्ण वाक्यात बोल की र बाबा आधीच म्हणला असता मला मुलगी बघितली उद्या आपल्याला जायचंय बघायला म्हणून तर तू म्हणतोय उद्या आवरून ठेवू आपल्या पोरगी बघायला जायचंय मला वाटलं मला एवढा आवरा बिवरा सांगतोय म्हणजे मला आले का काय एखादी मुलगी असं मला वाटलं तू काय नाराज होऊ नको काय तुझं जरी लग्न झालं तरी मला शेवट आनंदच आहे की हा बर उद्या हा उद्या आहे की किती वाजता जायचंय 10 वाजता जाऊ की 10 वाजता ना बरोबर पण लवकर या अरे 100% येतो तुला जाऊ का हो चालतंय द्या नानी येतो तू आंबले 4 वर्षांनी मागचा आहे माझ्या तरी ह्याला चालून स्थळ आले आम्ही जातो असंच ह्याच्या मागं पोरगी बघाय त्याच्या मागं पोरगी बघाय आयला लय भारी केलं बरं का मोंटी आम्हाला पोरगी दाखवली ती पण मला काय म्हणायचं होतं मोंटी काय हो आयला असाच हिंडता फिरता असतो का नाही तू माझ्यापेक्षा बी तुझी असं हिंडतो या तू हिंडतो की हा मला काय म्हणायचं गणाचं बी डोक्यात असू दे केला का अयो ना ती तर माझ्या डोक्यातच नाही की कस काय का गावातलं एवढं का होत करू पोर आणि ती तुझ्या डोक्यात नाही का अहो ह्या पुरीला आम्ही काय थोडी स्थळ बघितली ती तेव्हा हं, तेव्हा अमोलचं स्थळ गावलं पण मी काय म्हणतो ना हं, आपण एक काम करूया का हं. अमोलला आपण माग ठेवू ही पोरगी लय नाद भरे आपण गणालाच दाखवू अय म्हणत्या अरे मी तुला डाब्या जेवाय काय फुकट घातलाय वय लगा काय लागा गणाला नंतर बघा लागा बर आता असू दे बाबा त्या अमोलला तर अमोलला बघ पण का
डोक्यात ठेवायला पाहिजे होतं मोंटी. कारण काय आहे माहिती का, आला का गणासारखं लगा स्थळ मिळायला म्हणजे आता कसं आहे हे बघ, अमोल बी हाय नाही म्हणत नाही, पण गणा म्हणजे गणाच या. नाही घना भाऊला मी पोरगी ना अशी तशी नाही. हा अहो लांबची पोरगी बघणार दिसायला नुसती काय अशी दिसली पाहिजे नुसती सुंदरी. होय अशीच पोरगी बघतो तुम्ही काळजी कर नका. चालतंय बरं आली का नाही फोन लावतो कर. आला का अरे काय लागा का ना एवढा उशीर लावत्यात वय. अरे माझं सगळं उराकलंय, पण ह्यो नवरदेव नटाचा राहिला ना. मेकअपच करू देन, केसच भांगच पाडू देन. राम रे लका नवरदेव हो वय लका तू नाही. अरे तसं नसतं का ना बाजना ना, कसं असतं नवरदेवासोबत जी माणसं जातात टापटीप असली की कसं नवरदेवाला लगेच पास करतात. हा तेवढा आहे वराडी चांगली हा. दिसली म्हणजे म्हणतात नवरदेव बी चांगला आहे. अरे गाना ह्यो तू कशाला मिठाचा खडा आणलाय बाबा. ह्याला न्यायचं नाही म्हणजे नाही बस. मला एवढंच कळतं, मला ह्याला नाही न्यायचा. का बरं? नाही 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 आमले अरे ह्यो दोस्त आहे की आपला. नाही दोस्त असू नाही तर काय असू तू, मला ह्याला न्यायचंच नाही. अरे का आपली तिघाची किती दोस्ती आहे. अमर अकबर अँथनी तिघा. काय नको अँथनी नको फिंथनी नको काय नको, मला ह्याला न्यायचंच नाही बस संपला विषय. अरे मला आम्हाला का रे? नाही न्यायचा. बर असं का मग ह्याला न्यायचं नाही ना तर मी बी येत नाही मग. अरे येऊ दे की. अहो पण आमोलराव येऊ दे राव. मी तिथं पाहुण्याला सांगितलं 5-25 माणूस मी घेऊन येणार म्हणून. त्यांना स्वयंपाक केलेला काय कुत्र्याला टाकायचा का आणि आता? मग आणि आपण तर किती झाले फक्त 1 2 3 4 5 6 जण आहे आपण. अहो अजून एक 20 जण घेऊन जाऊ की देवदान का उडवून. योगाना नाही न्यायचा म्हणजे नाहीच न्यायचा. माझा ऐकत जा जरा तू. अहो राव अमोल येऊ दे राव. एका ताटात राव खाणारी माणसं ही काय परिकी माणसं आहे ती आपली जाऊ. हा तुम्ही ऐकत जा त्यांना का म्हणू नको. का म्हण नको. अरे म्हणते तुला काय सांगू, गणाला पोरगी बघाय मागच्या वेळेस आम्ही गेलतो. गणाला सोडून पुरीला आम्हीलाच पसंत केलं. नाही हाय ती विवायच गोष्ट खरी आहे बरं का. काय राव ना तुम्ही माता खरी राव. पण तिथं लगेच त्यांनी लगेच सांगितलं त्या पोरीकडच्यांना की मी नाही नवरदेव म्हणून. हा? म्हणला की- माझ्या मित्राचा इथं असा अपमान का करतोय का? अमोल लगा तुम्हाला चांगलं प्रेमाने सांगितलं असतं नसतो का आलो, पण तू 4 माणसातला का माझा अपमान करतोय कसं वाटतंय तुला होय रे? नाही नाही पण नाही ना नको न्यायला आम्ही. आणि तसं मी तुला सांगतो का, गाणं म्हणला म्हणून मी आलो बरं का अमोल, नाहीतर मी मुद्दाम नसतो आलो, लक्षात घे. नाही नाही असू दे. अरे तेव काय लोकांचा आहे नाही, बोलला नाही. तरी लय मनावर धरायचं. नाही नाही या व्यवस्थित पुरगी बिरगी बघून नाही काय अरे, थांब दोन नाही, अरे 2 मिनिटं. ए अमोल घेऊ की काय नाही नाही अरे असू दे, नको नको नाही नको बाबा. अमोल तुला एवढी मायात असेल तर तू बी जा. नको, गाणं येतो रे मी. हा, मी काय म्हणतो आता तिथे गेला गाडी तरी बसून राहा नुसतं. काय म्हणला म्हणजे मी येऊ नको म्हणतोय वय. अरे मग तुला ये म्हणलं होतं तर हे कशाला आणलंय तू. ठीक आहे एवढी मस्ती जे लग्न व्हायच्या आधी त्याला एवढी मस्ती आहे ना. ठीक आहे तू एकटाच जा. नाही येत मी बी तुझ्या तुला बरोबर. नाही का ना काय काय गोष्टी करणार. नको मला सगळं कळलंय बर का. मला सगळं कळतंय आलं का लक्षात. सगळं कळतंय बिन वळतंय बी ना तुम्ही बी अजिबात जायचं नाही. अरे तसं कसं म्हणतो का ना, मी का गावचा प्रथम नागरिक सरपंच आहे मी. आम्हाला न जाऊन जमल का रे? हो कसं जमल तवा. तुम्हाला ह्याचं मतदान पाहिजे असेल, तुम्ही नाही गेला तर तुम्हाला हे मत देणार नाही. मी काय म्हणतोय उलट तू बी चल आमच्या बरं. ए, जिथं माझा दोस्त नाही तिथं गाणं जातो वय. हा अरे गणा आमिर म्हणजे नाण्याच्या 2 बाजू येत्या आणि माझ्या मित्राचा तो अपमान केला का येत नसतो. वहिनी तुम्ही नका जाऊ, चला माझ्या बरं माघारी. नाही बाई, जिथं माझा नवरा तिथं मी जाणार. होय का. हो मोठी सती सावित्री जिथं माझा नवरा आहे तिथं मी जाणार. बर ठीक आहे. अफगाणा भाऊ तसं नका करू. आम्ही पाहुण्याला सांगितलं ऐका राव. अरे पण अरे मी काय म्हणतो का अमोल, तो ही लय गाणं केला बर का. हे आता आमच्या पार्टीतला गाणा आणि हे असा जर रागवून जायचं म्हणलं तर माझी आपदा होईल. ना थोडस डोक्यात घ्या की तुम्ही. हा त्या आमिरला नेलं का नाही पुरी त्यालाच बघत बसते ते. अरे काय बाबा बर चला जाऊ आता काय अवघड चला. आहे. आता तुम्ही माझं वांद करून ठेवलंय सगळंच. चला. आता तिथं मी सांगितलं 25 माणसं स्वयंपाक होती कशी बशी 6 त्यातली 2 माघारी लावली. बसा गाडीत. राहिला डोक्याला असा ताप झाला का नाही. पाहुणे आली. नमस्कार. राम 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 राम. ना, 2 मिनिटं थांबा. अहो आपण पोरगी बघायला आलोय. नारळ कुठे, कापड कुठे, तीड कुठे येतं. गाडीच येते गाडीच येते. या इकडं या आधी. या 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 पाहुण्याचं बरोबर पाहुणे हे घ्या पाणी. हो का होय ग चहा ठेवू केला का पाहुण्याला. नको बर का. चहा नको चहा नको पाहुणं. काय झालं आता येता येताच गडबड होती
हिला लागली होती भूक ती थोडा चहा नाश्ता झाला. बर बर बर. हा. कसा झाला प्रवास मग? प्रवास चांगला झाला पण लय या पावसाने लय आपदा केली हो. रस्त्याला खडं काय 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 लय अवघड झाले. अहो 8 दिवस पाऊसच उघडला नाही, मरणाचा पाऊस. सगळं उडून आलं, पार काटा भरलं सगळं. सगळीकडेच तसं झालंय पाहुणा, आमचं तर फार सगळं वाहूनच गेलंय. काय सांगायचं आता. अहो गुराढोरांची तर काय बारकी आपदा आहे. राव 8-8 दिवस गुरं बांधून म्हणजे काय सोपं काम आहे होय? आणि ऐन उन्हाळ्यात पाऊस हाय का कधी जन्मात हाय का या महिन्यात कधी पाऊस? बरं मामा तुम्हाला काय करतो त्यांची ओळख करून देतो. बरं बघा जी मुलगा आहे ना तो का ही आहे, स्वतःच गॅरेज आहे, 2 एकर जमीन आहे, व्यवस्थित पोरगा आहे. बघा हे आमच्या गावचे बाजीनाना अहो सरपंच आहेत ते. आणि त्यांचं हार्डवेअरचं दुकान सुद्धा आहे. आणि त्या पलीकडले आहेत ना वहिनी साहेब, त्यांच्या मिसेस आहेत सरपंच बाई. नाही कसं म्हणलं ओळख आहे का नाही होते नाही का. मोठी हा? मी काय म्हणतोय जर झालं असलं तर मग मला सांगा, मुलगी येऊन द्या म्हणा. म्हणजे काय होईल बघायचं उरक. काय बरं का मामा, सरपंच असल्यामुळं फोन येत कामाला येते ती माणसं अडकून थांबले तिथं. म्हणून गडबडा जरा जायची. बोला की मुलीला. बर बोला. होय ग अगं आवर क्या ग. येते नाही काय असतं शेवटी गाव सांभाळायचं म्हणजे लय अवघड काम आहे हो. सोपं नाही हो. लय अडचणी. कुणाच्या कसल्या कुणाचं पाणीच कुणाला सुटा नाही, तर कुणाच्या इकडे बांधावलीच बांधणं, तर कुणाचं काय मारणार त्यांच्या मागे या पाय. लय पाहुणं तुम्ही 20-25 जण घेऊन येतो म्हणला, मग स्वयंपाक करून ठेवलाय की राव. त्याचं काय झालं जरा अहो ते चेअरमन आपलं हा. त्यांना अचानक काम आलं हो. देव माणूस आहे ते पण, त्याच्यामुळे मग काम आलं त्यांना अडवून ठेवा येते का. आणि तसं बरं झालं नाही आलं तीच असू दे, काय नाही अडचण. आपण हाय ना. अमोल पोरगी आहे, नीट बघून घे इथं जाताच. बर पाहुणे हा काही पोरगी आहे आमची. हा, काय इचरायचं असलं तर इचरा तुम्ही. छान आहे मुलगी. बाळा नाव काय तुझं? सायली होय. आणि शिक्षण? आताच बीएससी झाली. होय. आणि बाकीची काय आवड बिवड काय? आहे की मला क्रिकेट खेळायला आवडतं. काय क्रिकेट खेळते तू? आणि मग आमची पोरगी लय हुशार आहे तशी. लका 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 आयला क्रिकेट खेळणाऱ्या मुली मला लय आवडतात बरं का, मानलं पाहिजे. अहो नाना पोरगी तालुक्यात चॅम्पियन आहे माहित आहे का. जोड नाही क्रिकेट खेळा पुरीला. ते दिवशी काय मॅच मारली पूर्ण अख्खा तालुका राका बघत होता. आयला खरंच लका. हा मग कस काय चांगले चांगले. तुला काय इचरायचं असलं तरी इचर. नाना ती जाऊ दे, तुम्हाला माहित नाही का अमोलला तरी क्रिकेटचा काय बारका नाद आहे तेव्हा. हे म्हणते बस की. बस काय त्या दिवशी ड्रीम 11 वर मॅच लावली होती त्यांना. होय नाही तसं नाही ना. पुढच्या वर्षी काय संघच एकात घ्यायचं म्हणतोय मी. लोका अमोल लका तुझी चांग पोरगा बघा, पोरग्याची मजल आता पार क्रिकेटचा संघ एकात घ्यायची चालली आहे. पोरग बी लय चांगलं आहे बरं. नाही पाहुण्याने सांगितलं होतं आम्हाला पोराचं. काय 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 तुम्ही म्हणत होता पाहुणं? पोराला आवड आहे, पोरगा होतकुर आहे, कष्टाळ आहे. तुमच्या पोरीला पोरगा उपाशी ठेवणारच नाही. मग काय आम्हाला काय पाहिजे तीच पाहिजे की दुसरं कशाला काय पाहिजे आम्हाला. आणि निर्व्यसनी बर हाय का व्यसन त्याला. बरोबर नाही चांगलाय पोरगा. होय पण म्हणते मी काय म्हणतोय अलीकडे घेवायची पोरीचा गणाचा जोडा काय उभून दिसल. ना शांत बसा की जरा. बरं असू द्या बाबा. बर मी काय म्हणतोय तेवढं नाही वहिनींना नाही, ह्यांना जर काय एकामेकाला काय अमोल तुला काय इचरायचं असलं तर इचर. आणि जर तसं काय वाटत असलं तर तू साईडला जाऊन बोलून द्या 2 मिनिटं. बरं का मामा, बोला की. कसं आहे आताचा मॉडर्न जमाना आहे थोडासा. हो हो कसा आल्या सरशी त्याची ओळख परिचय झाला तर शेवटी संसार त्यांना करायचा आपल्याला नाही का? बरोबर आहे बरोबर. मला काय वाटतं ह्या दोघांना थोडं साईडला जाऊन 2 मिनिटं चर्चा करू द्या. काय वाटतं तुम्हाला? जाऊ दे की मग माझं काय नाही. जाऊ दे. नाही बरं अमोल जात मध्ये तुला काय पुरे इचरा असतं ते इचर. नाही कशाला नको. काय करायचंय? लाजू नको तू. परत हे बघ तुला संसार करायचा तिच्याबरोबर. हा. आणखी तू माग आमची परत माप काढशील. जा तू. असं बोल म्हणताय ना. की, बोल जा काय तुला बोलायचं असलं बोल बिंदात जा. बरोबर चालतं. जा ग पोरे जा. तू काळजी कर नको. तुला बी विचार काय इचरायचं असलं तर. आणि अजिबात लाजू नका. काय करायचं मग काय अहो, बोलून घेतलेलं बरं. परत उगा आमच्या नावाने खपार फोडाय कशाला अजून. शेवटी कसं आहे येणं मग काय? मानवाला त्यांचा जाणार आहे आपला नाही. बरोबर. आपण कसं आपलं जुळवायची काम मग. बरोबर आहे ना सरपंच? बरोबर आहे. चांगलंय पाणी. तुम्हाला काय इकडे ते पाहुण्याला? काय नाही आता ह्या कसं आहे
त्यांचं आधी बोलणं होऊ द्या, मग बोलू दोन गोष्टी काय असेल बाई. होऊ दे त्यांचं मग. होय तुला काय विचारायचं असलं विचार बाया. आता तुम्ही विचारताय समजा मी काय विचारू अरे, नाही, आम्हाला ना कसं होतं नाही तर तुम्ही गेल्यावर परत माझ्या मागे पिनपिन अजून. हो, हाय. हा नाही नाही, आता तुम्ही सगळं बोला की. तसं जास्त मला बोलायचं आवडत नाही, पण माझी मुलगी बघायची पहिलीच वेळ आहे. मग माझी काय 7वी होय. तसं नाही म्हटलं मी, पण तरी पण कसं आहे थोडीशी मनाचं धाकधुकी वाटते जरा. शिक्षण किती झालं तुझं? माझी आत्ताच BSc झाली. तुमचं काय झालंय शिक्षण? झालंय, पोटापुरतं झालंय. आणि तुला काय काय आवडतं म्हणजे? सांगितलं की आत्ताच मला क्रिकेट खेळायला आवडतं. बरं तुला एक विचारू का ग? विचारा की. तुला मी पसंत आहे का? पसंत आहे की. काय आहे, थोडंसं मला डोक्यावर केस नाही ते, पण त्याची स्टेटमेंट करणार आहे मी. नका नका ट्रीटमेंट कशाला घेताय. मला असं कळलंय ज्यांचा टक्कल असतो त्यांना जास्त अक्कल असते. खरंच का काय? आणि त्यात बी काय आहे, थोडासा कलर माझा सावळा आहे ना. अहो असू द्या की. माझा रंग गोरा, तुमचा सावळा, आपल्या दोघांची जोडी किती शोभून दिसेल. खरंच मी खूप भाग्यवान आहे की तुम्ही पण मला पसंत केलं. ठीक आहे चला. बर बोलणं चालणं व्यवस्थित झालं ना? हो झालं की बोलणं. पोरगी व्यवस्थित बघितली ना? हा काय असेल ते हिथंच सांग, नाही तर परत तुझं कसं आणखीन गाडीत बसले आणखीन हेच राहिलं आणि तेच राहिलं असं काय नको. काय ना? हो बरोबर आहे. अमोल भाऊजी हा. आहे ना मुलगी पसंत? हो, आहे की पसंत मुलगी. हा मग काय तुला बी आहे ना गं पोरगं पसंत? हाय हाय. बरं. मग मी काय म्हणतोय, लय मोठी लय लय वाजल्या, दुकानावर जायचंय. बरं ते आपलं आणलेलं बरोबर आणते आणते. नारळ हा, पीस आणते की. हो. चला ताई. चला, चला, काढू द्या मला. मामा बोला की. आता कसं आहे बघा, ह्या दोघांना एकमेकाला आता पसंती झाली आहे. हा आपण काय करू आता, लय वेळ घालवण्यात काय अर्थ नाही होय ना? काय नको काय नको, वेळ घालवाय नको. ह्याव का पसंती जर डायरेक्ट असली तर आपलं आता ओळून झालं की सुपारीचा कार्यक्रम घ्यायचा का? सुपारी फूड पाहुणं. हा पण पाहुणं तसं सांगितल्या परमाने बरं का, मी काय देणार बिणार नाही. अहो कुणी मागितलंय? हा काहीच नाही, आम्हाला फक्त पोरगी आणि नारळ द्या, आमचं आम्ही सगळं करून घेतो. तसं असेल तर माझी तयारी आहे बघा. अहो काय मागणार बी नाही राव. नक्षत्रावानी पोरगी जर तुम्ही आम्हाला दिली आमच्या पोराला, बस ह्यातच आमचं समाधान आहे. मामा तुम्ही काळजी कर नका, तुम्ही फक्त वराड तरी घेऊन यायचं काम करताल का नाही? हा वराड घेऊन येईन. वराड घेऊन या, जेवणाचं ह्याचं तुम्हाला कार्यालय सगळं आम्ही बुकिंग करतो. काय ना? हो काहीच टेन्शन नाही. तुम्ही मामा ते डोक्यातनं काढा, पोराला पोरगी पसंत आहे म्हणजे हुंडा मागते नी, हे करते नी. तसले आम्ही माणसं नाही जिंदगीचं. होय सरपंच? नाही नाही नाही, अजिबात नाही. सरपंचानं गावात अख्ख्या कोणाला जिंदगीत हुंडा घेऊन दिला नाही. तुम्ही काळजी करणार मामा. सायली नाव घे की बाळा. कमळाच्या पानावर पाय कसं धुवू, लग्नाच्या आधी नाव कसं घेऊ. हुशार आहे मुलगी तुमची लय. हुशारच आहे. ठेवा. बघितलं का जावांचं प्रियम? बर मी काय म्हणतोय, आता तिथंच एकाच जागेवर पाया पड आणि ओके आणि जा. मस्त आहे मुलगी आणि जोडा बी चांगला सोबत. बरं आता मामा काय करू, 2 दगाड घ्या, सुपारी घ्या आणि सुपारी फोडून टाकू बरं, म्हणजे विषय मिटला. म्हणजे असं म्हणता की आता सुपारी फोडायची भर दुपारी. मग काय आता कशाला विलंब लावायचा आहे. बरं बरं तुम्ही म्हणाल तसं करून टाकू. घ्या हा ना. अगं काय दुल्हन या, आता मगच पाणी दिलं का नाही तुला? एक कामाचा लोड किती आहे माहित आहे ना तुला? शेवंताबाई आली की तिला ब्लाऊज द्यायचा आहे तिचा,
आणि हे बघा आता डिस्टर्ब करू नका अजिबात मला. हा गाव शान नाही काय करू बाबा. हे टेलर हायवे हायवे म्हणजे काय घालवाय आला काय आम्हाला तू काय पण होय होय हसमुख म्हणजे एकदम. हा अहो लय आनंदात आहे मी. लय आनंद झालाय माझ्या मनाला बघा. होय हे दारा हे कपडे आणल्याशिवाय तुमच्याकडे आनंद कशाला झालाय पण एवढा तुला. अहो लग्न ठरलं माझं सुपारी फुटली. काय म्हणला परत मग काय. अहो लग्न ठरलं माझं सुपारी फुटली. मग काय रे. अहो हे कपडे आणले तुमच्याकडे शिवायला सपारी शिवायची मला. लगा अमोल लका मी लेडीज टेलर लका. हा जेंट्सची बी शिवतो पण सपारी फिपारी म्हणल्या. असं नाही म्हणू नका राव. हा राव माझ्या मनाला इतका आनंद झालाय आणि तुम्ही खुशाल नाही म्हणता. अहो खास मी तुमच्याकडे कपडे शिवायसाठी चालू आहे. अरे वजन काय आपलं तालुक्यात कमी आहे का. म्हणलं टेलर आपलं लय फॅशनेबल आहे. हो होय ना फॅशनेबल सपारी शिवत्याल. बर 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 पण काय बी म्हण बर का हा मानलं तुला. आता कसं आहे बोलून ही गोष्ट. ती गाणं किती जळतो तुझ्या माहित आहे ना. त्याच्या आधी नंबर हाणला तू पटला आपल्याला 1 नंबर. हे बस काय बोलताय. अहो होणारच होत ही. होणार होतं म्हणजे काय आता गडावर चिरलेग गणाला 10 वेळा बोललो मी. किती वेळा 10 वेळा. तुझ्या आधी अमोल नंबर हाणला आणि हाणलाच. पार्टी पाहिजे आपल्याला. हा पार्टी काय म्हणता सगळं पार्टी बिर्टी सगळं काय असेल नियोजन होणार. पण होय पोरगी कुठली आहे. अहो पोरगी खुंट्यातली ह्या. खुंट्यातली. खुंट्यातली कोणाची. अहो महादेव करे नाही का ती देवळापासलं घर आणि तिथलीच पोरगी आहे या. देवळापासून म्हणजे ती मारुतीचं का ह्याचं आपलं महादेवाचं. महादेवाचं. अच्छा आता आलं का ध्यानात. आला आला आले. बरं मी निघू का. बरं ही कपड्याचं माझ्या करतो की चांगली शिवायची बरं का. कोण कोण लिहात. अरे मांजर हे माणसं पण चालेल कळतं का नाही. लाडाची मांजर आपल्या त्या. बरं ही क्लिअर शिवून ठेवा बरं का सगळं. अरे सगळं करतो जाऊ का. आता 1 मिनिट ऐक की. पण होय अमोल पुरीनं तुला पसंत केला. पसंत काय विचारताय. सुपारी फुटली सुपारी. सगळ्यात महत्वाचं ती पोरगी काय म्हणली माहितीये का. काय ज्याला असतो टक्कल त्यालाच असते अक्कल. बरोबर बोलले की पोरगी. बरं मी काय म्हणतोय काय या आनंदाची बातमी आता वहिनीला सांग का. मी हाय वहिनीला सांगतो मी. आम्ही जोडीनं लागणार येतो. तू नको तेवढी काळजी करू. परत ध्यानात या बरं का. अरे तू काळजीच करू नको. हा जेवतो. अगं हो की तुझ्या तर काय ग. रे होय रे. अरे मी काय म्हणतो या. उठ उठ. का हे काय रे तुझं. काय रोग आलाय का तुला सारखा झोपतोय. आज आम्ही जरी काय दहा का मारला का मला टेन्शन माझी झोप उडाली. रात्रभर झोप नाही का मला. कशामुळं. कशामुळं म्हणजे लका ते टाकल्याने की ते अपमान केला आणि बाजीनानं म्हणलं का ते आमली सुपारी फुटली. हा अरे अशीच आपल्या मागच्या पोरांची लग्न झाली तर गावात काहीच राहिली आपली. अरे गाना तुलाच लय त्याचा पुळका आंबल्याचा काय. मला तर पहिल्यापासून तो डोक्यात आहे काय. बाजीनाना बी का त्यात साथ द्यायला. हा नाही आपल्या ह्या दुनियेत कोण नाही आपलं ह्या दुनियेत देणार ठेवू. ते म्हणतात का ना हातवाला तर मैत्रवाला. तसं का त्या बाजनाच्यासाठी 1 वडापाव खाऊन त्याचा रात्रून दिवसा प्रचार केला तेव्हा ते निवडून आला का. बेकार वाटलं मला झोपू दे. तू काय आहे का झोप नाही. विचार कर. काय विचार करू. विचार कर काय मला सांग की पाऊस पाणी झालं काय काम आहेत का. कामात जाऊ दे. आयुष्यभर कामच करायचे. कामच करायचंय म्हणजे. विचार कर आता विचार कर. काहीतरी सूत्र हलव. आपली कशी लग्न होतील दोघाची. गाना तुला सांग का मी आता झोपलो होतो ना माझ्या डोक्यात एक विचार आलता बघ. मला असं वाटतं का ना आपलं जर लग्न व्हायचं असेल त्यासाठी आपल्याला चांगला कामधंदा केला पाहिजे. माझ्या डोक्यात काय आलं का ना आपण काय नको सांगू ऐक की माझ्या डोक्यात काय आलं माहितीये का आपण फर्निचरची काम करायची करा. फर्निचरची म्हणजे फरशा बिरशा पुसायचं. फर्निचर कपाट बिपाट बनवायचं. कपाट बिपाट बनवायचं.
हा तुला इथं नीट आकृती काढाय ना कपाटाला अहो, लय पैसे येतात ए त्याचे. शांतराव तुझ्या बरं मला कुठला धंदा करायचा नाही आंब्याला का मी लय टेन्शन मध्ये येईल का मला काय टाकलं इकडे काय करतो हा काय करताय हा जेवण वेळेवर करत जा हा बर 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 हो आणि स्वतःची काळजी घ्या हा हा आय लव्ह यू हा हा अहो, काय काय गावात आमच्या अशी टावळकर पोर आहेत ना त्यांची लग्न सुद्धा जमा नाहीत आणि मला तर वाटतंय जमतील का नाही काय माहित नाही काय सांगतायत नुसती गावात नाही हुरड फुकत बोंबलं थिंडत असते हो आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्ही तुमची काळजी घ्या हा वेळेवर जेवण वगैरे बाकी सगळ्या गोष्टी वेळेवर करत जा मला काळजी आहे हो तुमची लई हो 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 घना काय काय लोकांना असं वाटतं सुपारी फुटली म्हणजे लग्न ठरले का रे? पण तुला माहितीये का लग्न झालेले बिनची बी बायका बी पळून जातात बरं का हो मोडतात लग्न तिथंच आणि कोणाचं जुळवायचं आणि कुणाचं मोडायचं आपल्याच हातात आहे. बच के रहना रे बाबा बच के रहना रे हो. तिरछी नजर है बाबा कावळ्यात बच के शापाने रहना कुठं रे, काय म्हणत बच नसती. के रहना रे बाबा बच के रहना रे पे तेरी नजर है उसकी हमें खबर है ए बच के रहना रे बाबा बच के रहना रे आयला लय पिडला का अरे तो तिथं आता लय खुश मध्ये होय ना? इकडे गेलाय तोंडच पाडून गेलाय तसंच पाहिजे आणि लोकच काय यार हिथं आलं मुद्दा म्हणतोय आय लव्ह यू अरे आय लव्ह यू काय आम्ही ऐकलं नाही का काय नाही मी काय त्याला बोलणार नव्हतो हा. पण तो काय म्हणला माहितीये का हा. आमच्या गावातल्या पोरांची लग्न जमा नाहीत बरं का म्हणजे आपल्याला टोमणं मारत होता ना हा. तो जाऊ दे ना त्याचं लग्न जमलं आपल्याला आनंद आहे किती केलं तरी तेवढंच लाडू खायला भेटतात आपल्याला सांगलं वेळ खायला जाऊ भेळ खायची तुला हो लय भूक लागली मस्त मध्ये एन्जॉय जाऊ की तुझ्याकडे किती रुपये येतं अरे माझ्याकडे 20 रुपये आहेत लागा होय का मग माझ्याकडे 30 आहेत मस्त 50 चे. 50 चे खाऊ. महादेव मंदिर शेजारी पाहुणा 2 मिनिट नका माणूस केला का पार वाया घालवली ह्यांनी हायला 10-15 गाड्याला हात केला एक सुद्धा गाडी थांबना लका कुणाच्या तर जीवनाचा प्रश्न आहे लका अरे नाही र कुणाचं वाटोळ व्हायला लागलं र या दिलवाल्याला गाडी गाडी हायला इथं लका पंकज आहे की पंकज थांब थांब 2 मिनिट का आपल्याला पटकन खुंट्याला जायचं गाडीत सांगेल चालली अरे काय पेट्रोल काय दिलवाल्यापाशी करतोय 200 रुपयाचा टाकतो बाच का पेट्रोल नाही काय झाले खुंट्याला काय झाले अरे काय झालं नाही का एखाद्याच्या जीवना मरणाचा प्रश्न आहे बाबा तुला सगळ्या गाडी गेल्यावर सांगतो चल पटकन चल आणि या बात नाश्ता बी सांगतो तुला काय काळजी करू नको मग अमोल शेठ आता खुश का खुश म्हणजे काय लय खुश आहे वाटी दादा तो आपलं लग्न जुळायला लागा लय म्हणजे लय खुश आहे. बरं आज संध्याकाळी काय करतोय काय निवांत आहे मी आज संध्याकाळी मग आपण संध्याकाळी धाब्यावर जाऊ मस्तपैकी जीव माझ्याकडं पार्टी असतो ना अय ना काय बाबा अजिबात तू डाब्याचं नावच काढू नको आता रे. मागच्या बारीन लागा मला डाब्यावर घेऊन गेला आणि सगळ्या गावात केलं होय मी डाब्यावर गेल्यावर रोटीच्याच खातो म्हणून आला का? आपल्याच माणसाची आपण कशी किंमत घालू आला का डाब्यावर जर आता कुठल्या जर गेलो का नाही तर ती माणसं म्हणते ती तू येऊच नको आमच्या डाब्यावर डायरेक्ट म्हणते ते रोट्या बंद केलेल्या चपात्या आता चपात्या वाली ती माणसं असं कधीच करणार नाही मी काय नको बाबा तुझ्या पाया पडतो तू मला 2 दिवसानं कुठेतरी नेऊन जेवाय घाल पण डाब्यात नाव काढू नको कोणाचं आहे बघा बघ अरे सासऱ्याचा फोन आहे सासऱ्याचा तुझ्या हा बोला की मामा नाही आलो तुझा रानात चक्कर मारा का होय हा हा काय लग्न मोडलं अहो काय रे जेव्हा मामा बोलताय आता राव सुपारी फुडली आपण पण असं काय मी म्हणतो काय कोण 2 माणसं होते अहो मामा असं कोणी काय सांगा ना तुम्ही लगेच त्याच्या विश्वास होता अहो लोकांना बघवत नाही आजकालच्या हा तो का आता अहो असं नका नका राव मामा असं करू अहो मामा माझं तरी आहे का हॅलो हॅलो अहो मामा हॅलो हॅलो होय काय म्हणतात मामा अरे काय झालं माहित आहे का हा आपल्या गावातली 2 टकुरी कोणतरी गेली होती तिथं आणि त्यांना सांगितलंय की पोरगा व्यसन करतो पोरगा दारू पितो आणि दारू पिऊन पिऊन पोरगा एक लिव्हर बी खराब आहे
काय तुला सांगायचं डायरेक्ट त्यांना मामानं सांगितलंय ही लग्न मोडलं म्हणून समजा. मोडलं लग्न मोडलं. मोठे दादा मला माहिती आहे ती दोन माणसं कोण आहेत. मला पक्का माहिती आहे त्यांना आज सुट्टीच नाही. तरी मी म्हणतोय माझी सायली माझा फोन का उचलला नाही का माझ्यापासून अशी लांब लांब जायला लागली. त्यांना आता सुट्टीच नाही. त्यांची नरडी छाटू एकेकाला सुट्टीच नाही. आज मी त्यांचा संपवत असतो. आता मी जातो. असं नका करू लागा ऐक की. आता लागा हे पोर काय तर उद्योग. अरे आम्हाला ऐक तू थांब लागा माझा ऐक. गाना कस काय छकडा वाटतोय तुला? अरे तू काय बावळा वाटते काय रे? कशाला घेऊन आला छकडा? कशाला म्हणजे? अरे गाना आता का बैलगाडी क्षेत्रात उतरायचंय. तू तू नाही आपण दोघं. आपण काय मग? म्हणजे काय आपण दोघाला झोपायचं एकमेकाने ना आपण गोळाचा छकडा? अरे लय पैसा आहे बाबा ह्या क्षेत्रात तुला नाही माहिती. अरे लय पैसा आहे पण ह्याला बैल कुठे येतं? बैल म्हणजे घ्यायची बैल घ्यायची घ्यायची बारकी बारकी घ्यायची चांगली तयार करायची गाना आणि अशी रेस मध्ये भाग घ्यायचा गाना नातच खोळा. तुझं काय झालंय माहितीये का? आम्ही त्या अंडीवाल्यागत काम झालंय. डोक्यावर अंडी घ्यायची म्हणायचं 4 अंड्याची मी 10 अंडी करील त्यात 50 पिलं बसवील त्यात 100 काढील पुलटी टाकील मोठ्याला गोळा बांधील तवर तर अंड्या डालकं फुटलं डोक्यावर. तुला काय? कशी तुझी अवस्था तू आहे? कुठलं जरी काम म्हणलं ना तुझा नाहीचा पाडाच असतो. कधी नाहीच. तू कधी म्हणलाय का हो? हा अरे काय कुठलं काय जरी म्हणलं तर बैल लगा- घेतून मी छकडा घेतून मी बैल. अरे का तोंडाची काम आहे तू? अरे ही बैलगाडी बैल सांभाळायची म्हणजे हाती पोचल्या का त्या अंगाव. तुम्हाला नको ती कुठं नको करायला सांगितलंय. काय झालं? आपल्या कुराड घेऊन आलाय का अहो तुम्हाला मारायला. तुम्ही त्याचं लग्न मोडले ना. गाना कशाला काय म्हणायचं रे तू? हा अरे मी ह्यानी मोडला असेल माझा काय संबंध नाही बाबा. अहो पण तो म्हणतो तुमच्या दोघांचा बी खांडोळा करणार आहे. आमच्या दोघांच्या खंडोळ्या काय संबंध या? अयो तुम्हाला सुट्टीच नाही. आणि आम्हाला पळकी. वैतागत केला हे आंबल्यानं. ही बाजीनाना शिवाय काम होणार नाही. बाजीनानालाच फोन करतो. हॅलो उचला की लवकरच नाना. हॅलो अहो नाना बोल की. अहो कुठं आहे तुम्ही? आम्ही आहे की गावात. अहो कुठाना झालाय मोठा इथं. काय झालं? अहो तुम्हाला सांगतो तो आंबल्या नाही का आंबल्या आंबल्याचं अहो लग्न मोडले. मला फोन आलता आणि कशाचं आंबल्या लय तापले कुराड घेऊनच गणाभाऊच्या आमिरच्या मागे लागले. कुठं कुठं आहे तुम्ही? अहो त्या वरल्या शेतात आहे म्हणते खांडोळ्याच करणार आहे. ऐकणार कोणाचं कुराड घेऊनच मागाया. आलो आलो आलो. अहो लवकर या रे जेव लवकर. थांब की ह्याच्या तर लागा. राम रे ते म्हणतात का नाही लग्न मोडून गेलंय गाव आणि आपल्या आलंय नाव. अरे ह्यो तुला बेकार आहे बाबा बाका. पोरांनो ताणतोय बाबा मला तुला टेन्शन आले. मला लय भ्या वाटतं. तांडक जर घेऊन आला आज जाऊन जाऊन किती पळणार आहे तुम्ही? गाव द्याच्या का खंडोळाच करतोय का सुट्टीत देत नाही कोराडी. आंबल्या काय येडापणा करतोय लागा. अरे त्यांना जर तो मारले तर लागा उद्या जेलमध्ये जाशील. अख्खी जिंदगी तुझी तुरुंगात सोडून जाईल. जाऊ दे. गावला ऐक अशी कानावून कुराड गेली ती माझ्या. थोडक्यात वाचलो बा मी. काय झालं सांगा मारलं एवढं? अरे काय तुला सांगायचं ना का? अरे तू आमल्या कसला टाकला आमल्या? नाही नाही अरे बाबा त्या आमल्यानं लय बेकारी केलेला का आमची का? अरे आमच्याच मागं लागला ताणतोय आम्हाला कुऱ्हाड घेऊन. का म्हण म्हणतोय का म्हण? अरे त्याचं कोणी लग्न मोडला तर आम्हाला काय माहिती ला का? आणि तो म्हणतोय म्या आणि आमऱ्याने त्याचं लग्न मोडलं. तुम्ही कुठं मोडले तेव्हा? आम्ही नाही की मोडलं आम्हाला माहितीये की पण त्याला वाटतं आम्हीच मोडलंय. तुम्ही नाही मोडलं. मला माहिती ती दिलवाल्यांनी मोडले. दिलवाल्याने? हा आणि तुला कसं काय माहिती पंकू? ती दिलवाले आलं तर माझ्याकडे खुंट्यात काहीतरी झालंय म्हणले. आपल्याला जायचंय म्हणून गेलो. बर तर ती मंदिरापाशी तिथं कुठेतरी पाहुण्यांच्या तिथं गेलो. मंदिरापाशी घर आहे. मंदिरापाशी आहे ना. हो मग ती मंदिरापाशी त्यांनी सांगितलं पोरग दारू पितय असं करतय
आणि मग ती लग्न मोडलं असेल, तुमचा काय संबंध आहे त्याच्यात तेव्हा? म्हणजे पंकज तू होता समोर, हो तुझ्या समोर झालं ना सगळं? माझ्या समोर झाले. बघा ना. बर 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 ना आता बघूच त्या आंबल्याकडे. आता इतक्या वेळ आपल्याला वाटलं होतं आता आंब्या पण त्याला ठोकू धरून चांगला म्हणजे आमच्याच माग लागलाय. बघा ना, मला तर माहिती नाही पंका, मला तर माहिती नाही ती खुंट्यातली पोरगी आहे. मग हा मला नाही मला नाना म्हणलं होतं खुंट्यातलं पोरगी म्हणून सुपारी फुटली म्हणून मला माहित होतं पोरगी खुंट्यातली ती, पण आम्ही कशाला जातोय लग्न मोडायला? दिलवाली लोकांना 420 या. हा पंका चल आमच्या बरोबर. त्या आंब्याला म्हणाव म्या बघितलं कोणी सांगितलं त्या. चल चल चल. अरे आमल्या ऐकत की का मोगलाय लागली वय दिवसा कुराड घेऊन येऊन तुया काय ऐकून घेऊन नाना? माझ्या आयुष्याचं मात्र केलं ह्यांनी. 4 पाहुण्या रवळ्यात काय किंमत राहिली माझी नाना, सांगा तुम्ही. अरे पण किमतीत पण एखाद्याला मारून लागल मला. तुम्ही काय बरं माझं? अरे तुम्ही कशाला तुला सांगतो बघ, तुला मारायचं ना मला, तू बिंदास मार, पण आधी खरं काय आहे ना ते आधी जाणून घे. अलग लक्षात. काय खरंय नाना ह्यांनी माझं लग्न मोडलं. आम्ही नाही मोडलं, तुम्हाला ऐकायचं का? ह्याचं लग्न कोणी मोडलं? ती आमल्या आधी तू ऐकून घे आणि मग जर तुला वाटलं ना तर मग आम्हाला मार. लक्षात घे. का सांग मला याचं लग्न कोणी मोडलं? होताच होतं तिथं ऐकायला. काय ऐकून घेऊ? हो ना मी होतो या अमोलचं लग्न दिलवाल्यांनी मोडलंय. कस काय? ती खुंट्यातली सासरवाडी ना तुमची, खुंट्यातलं लग्न जमलं होतं ना. मग ती दिलवाली तिथे गेलत, त्यांनी सांगितलं त्याचा लिव्हर बाद झालाय, व्यसनीया किडन्या बाद झाल्या. दिलवाल्यांनी सांगितलंय, त्यांनी नाही सांगितलं. मी आमचा काय संबंध आहे तरी ह्याला म्हणत होतो तुम्ही ही पोरं तशी कधी वागणारच नाही ती. आमल्या तुला का आमच्यावर डाऊट तुम्हाला खोटं वाटतंय ना? तुम्ही एक काम करा, अजून बी आता दिलवाल्याला बोलू. दिलवाल्याला मी घेतो ना बोलून. आता तू ही कुराड बाजूला टाक. तिकडे देते कुराड आणली कुठनं? कसली बी असू दे पण कुराडीने एखादा जीव गेल्यावर काय करता? तुम्ही मला उत्तर द्यावं लागेल. ते खरं आहे. मग ते पाहुणं मला तसंच म्हणलं होतं. तुला काय आम्ही का मोडलं? खुशालला का आलाय अमोल कुराड घेऊन? हे थांबा. हॅलो, हा दिलवाले कुठे या? बर एक काम करा की, काय झालंय माझ्या रानातली पाहणी करण्यासाठी एक साहेब आलेत. हा कंपनीचे साहेब आहेत. त्यांचं जवळजवळ 50-60 माणसांचे कपडे शिवायची ती या. हा हा देवळापाशी या 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 लगेच या. आता चला आपण काय करू माहिती का? देवळापाशी ना आणत बाकडाव तुम्हीच बसा, आम्ही नुसतं मागं बसून सगळं ऐकतो. आता आपलं सगळं उलगडा करून घ्या. चला मग बघू काय येते. चला तू टेन्शन घेऊ नको. लग्न मोडलंय ना तर जमावणं बी आमच्याच हातात आहे. नाही, काळजी नाही, करू नको. टेन्शन घेऊ नको. पण असू दे असू दे. काय येईल का? हो पाहिजे ना, हातातलं काम सोडून तुमचा केवळ फोन आला म्हणून ना यावंच लागणार की दिलवाले. यावंच म्हणजे लोड काय कमी असतो काय माझ्याकडे? होय किती लोड आहे? पोतभर कपडे पडले ती होय दुल्हनेला म्हणतो तोपर्यंत मी काय तुम्ही थांबा. कायदा कशाला हातात कायदा म्हणजे? बरं तुम्ही कायदा म्हणजे कशाला मारताय तुम्ही? ह्याने काय बी केलं चालतंय का? काय ए, काय केलं दिलवाले. मी? काय तू आमल्याच लग्न का मोडलं मला सांग लवकर. ए आमिर काय तसलं नाही, ती फालतू माझ्यावर आरोप करायचं नाही. आरोप? उलटा ह्याचा सपारी शिव ठेवलाय मी. सफारी नाही ना, सफारी शिवला म्हणजे सफारी घालायची कधी? तुम्ही हेच लग्न का मोडलं? काय बी फालताडवणी बोलू नको का ना, सांगतोय हा. नका तो अजून बी खरं बोला ना. गणाभाऊ तुम्ही थांबा. ती कुराड घेऊन येतो ह्याच्या डोक्यातच घालतो म्हणजे खरं खरं थांब, बोला. थांब. तुला थांब बघा. लग्न कोणी मोडलं आमचं? दिलवाली तुम्हीच की लग्न मोडलं, आपण दोघच गेलतो की त्याच्या सासरवाडीत सांगितलं पोरग. कशाला राहू द्या मारू नका. तुम्ही आहे म्हणून माझा हात राहू द्या. बोलला ना तर मारणार नाही, खोटं जर बोलला ना. या बघा या बघा ना, मोडलंय का? सांगतो खरं सांगतो सगळं. लग्न मीच मोडलं, पण ऐका मारायचं नाही. हे हरामखोरानं मला वायदा केलता माझ्या मेहुणी संग लग्न करतो म्हणून. 50,000 रुपयाचा लॉस केला ह्यानं. ती सगळं सोडली मी. 50,000 लॉस केला म्हणजे? हा मला कशाला ह्यानं म्हणायचं दिलवाले तुमच्या मेहुणी संग लग्न करतो म्हणून. म्हणजे तुमच्या मेहुणी संग लग्न करतो, त्याला जर फुकाट एखादं स्थळ मिळालं तर त्यांनी का तुमची मेहुणी करायची का?
मला कशाला फसवायचं दिलवाले त्याला? आता एकच सांगतोय ना ना नाही या पाहुण्याला बोलवून घे आणि काय खरं खरं आहे ना पोरग सगळं सांगायचं सगळं मी सांगायचं. व्यक्ती आहे, त्याला कसलं व्यसन नाही काय बी सांगितलं तिथं व्यसन हा. बरं जाऊ द्या, मारू नका ना, कायदा हातात घेऊ नका, मी धावतो ह्याला. ना ना त्या पाहुण्याला उद्याच्या उद्या बोलवून घ्या. लगेच फोन करतो तुमच्या हा, देखताच. आपल्या एक तर पोरांची लग्न जमानात आणि हॅलो मामा तुम्ही कुठं आहे? तुम्ही सकाळी सकाळी तर आमच्या गावात यायचं पहिल्यांदा मेटर वाढला इथं. हा या मानव ते माणूस आहे कोण हा. असतात ते, हा. ते तुम्हाला कुठल्या माणसानं सांगितलं ना ती पोरग दारोडा खाताडा पेताडा ती किडण्यानं काय फेल आहे ती हा, हा. पटकीनं ती मिठवायची तुमच्या पुढे पोरग दाखवतो ओळखा तुम्ही कुठला आहे ती आणि ती काय असेल तिथे मिठवू तुम्ही पटकीनं सकाळी या. हा हा नाही नाही तुम्हाला यावंच लागतं इथं भांडण लागलंय गावात गाव एकामेकावाले इकरीवाले फार. हा या सकाळी लवकर ठेवू का? हा, दिलवाले दिलवाले. मारू नका. उद्या सकाळचं ते यायचा हा. नाही झाला पळ बिळून गेला रातचा ताणून मारी ना नाही नाही अरे ह्याला बांधून ठेवा चल चल ह्याला बांधून नाही ठेव. बांधून नाही. चल, मी बांध. बरोबर. नाही, नाही, चला, चल. चला. मारू नका फक्त. काय राव मामा तुम्हाला बी विश्वास नसल्या का कुणाचं बी ऐकताय बाजारात आणून मांडताय राव. माझा विश्वास आहे का नाही तुमचा काय? अहो पाहुणं तुमचा विश्वास आहे की पण हे माणूस घरी आलाय आणि राव नको ते सांगितलंय आमच्या का राव कसं होईल राव मग कानात आमच्या तीच गुणगुणायला लागलं की का ग काय झालं मग मग काय तर अव पण तसं नसतं बरं का मामा. काय आहे, थोडं आमचं बी ऐकायचं. बरं तुम्हाला सांगू का, पोरगा हा सोन्यासारखा आहे, कष्टाळू, स्वतःच्या पायावर खंबीरपणे उभा आहे. आणि तुम्हाला सांगतो तुमची पोरगी बिनधास्त द्या तुम्ही. अहो पण सरपंच आम्हाला ही असं समजल्यावर कसं हो? आमच्या काळाचा तर तुकडा आहे ती. बरोबर आहे की तुमच्या काळजात तुकडा आहे. कुठलंच आई बाप असं समजलं नाना पोरगी देणार नाही मलाही मान्य आहे. बरोबर आहे का नाही, पण एकदा त्या गोष्टी शहानिशा तरी करायची. बाबा येणारा माणूस खरं सांगतोय का खोटं सांगतोय. बरोबर, अशा तुमच्या ऐकण्यामुळं आणि असल्या सांगणाऱ्यांमुळं किती लग्न आजपर्यंत मोडलेत. मग दिलवाले काय ती खरं खरं लगेच समोर सांगा तुम्ही. घरी पाहुणं, सगळ्यांसमोर मी तुमची माफी मागतो. आमचं अंतर्गत गावातलं वाद असल्यामुळं मी अमोलबद्दल तुम्हाला बरंच काय काय जे काय सांगितलं ते पूर्णपणे खोटं आहे. पोरगा निर्व्यसनी आहे, चांगला आहे. अहो चांगलं म्हणजे सोनया चमकणार. राव तुमच्या विश्वास ठेवला नसता तर का नाही ही आज वेळ आली नसती आणि तुमच्यावर राव विश्वास ठेवून राव अहो ही सोन्यासारखा राव जावाय आज डावलाची वेळ आली ती माझ्यावर. का पहिली गोष्ट म्हणजे कसं आहे माहितीये का तुमच्या हे गैरसमजामुळे काय झालं असतं ही पोरग कुराड घेऊन आलतं गावात खून पडलं असतं ही प्रकरण केवढं गेलं असतं तुम्हाला माहितीये का? हा आणि मामा मला सांगा राव माझे विश्वास देऊन तुम्ही पोरगी देत होता का नव्हता? हा? तुमच्या पोरी जर काय कमी जास्त झालं असतं तुमच्या पोरीला जर एखादा बेवडा नवरा करून दिला असता तर मला तोंड दावा तुमच्या वेळी जागा राहिली असती का? हा, दावला असतं का तोंड? राव मी ही प्रकरण काढल्यापासून मला झोप नाही तर नानाला. मग काय, आणि तुम्ही एक नाही अजिबात मुलीची काळजी करू नका. तुम्ही सगळं म्हणजे माझ्या जबाबदारी सोडा. अहो ही नाना म्हणजे आमच्या गावचं लय मोठं व्यक्तिमत्व आहे. अहो तुमच्या पुरीच्या कशाला धक्का लागला तर तुम्ही सगळी जबाबदारी नाना द्या, आम्ही आहेच की. आणि अहो, काय आम्ही माहिती भावासारखं त्यांच्या पाठीशी इथं. लवकर तारीख काढा आपलं कसं आहे आता अमोलचं बी लग्न झालं म्हणजे आम्ही बी मोकळं काय म्हणायचं. हो ना, ना, आता ऐका की तुम्ही सगळे आहे म्हणल्यावर मग काय जावाय असं करा आता हे बारच उडवून देऊ तारीख काढू आणि आपले बार उडवून देऊ. खुशच झाला गडी. मग पण एक तुला अमोल एक तुला सांगतो पण कधी देणार ठेव संशय वृत्ती लय वाईट असते. देणार ठेव आपण जो चष्मा घालतो ना त्या चष्म्याचं दुसऱ्याला बघितलं ना त्याला कळली दोन माणसं म्हणजे आमच्याच मागं कुराड घेऊन लागला. नाही हे मित्रा बरोबर ना. अरे अमोल तू शहानिशा तर करायची ना आधी कर. नाही खरंच आमिर माझं चुकलंच बरं का. मी शहानिशा करायची पाहिजे होती. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुमच्या दोघांना मी येऊ नको म्हणलं पण मला खरंच अभिमान आहे तुमच्यासारखं दोस्त मला मिळालं. तुमच्या दोघांमुळेच आज माझं लग्न झालं. नाही अरे असू दे. अरे तू काय आमचा भाऊ आहे ना का तू? आणि दिलवाल्यांकडं बी आहे ना कळत न कळत चूक झाली जाऊ दे असू दे आपल्याच गावातला माणूस आहे आपण नाही माफ करायचं कोण करणार. अरे ती म्हणतात का नाही घर का बुला अगर शाम को लोटा है तो उसको बुला नहीं कहते घर का इंसानी कहते